मित्रांनो, चिंची चिटकीण आठवतीये ना? लांब नाकाची, विकट हसणारी, भयंकर मोठे डोळे असणारी, तीच ती अलबत्या गलबत्या नाटकातील. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, तर ते नाटक लिहिणारे महान साहित्यिक कोण त्यांच्याबद्दल माहिती देतोय. पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 322 पॉवर्ड बाय goprag.com. 17 नोव्हेंबर आपल्या मराठी गूढ साहित्याचे शिल्पकार रत्नाकर मतकरी यांचा जन्मदिवस. लहानपणापासूनच त्यांना नाट्यकलेची गोडी होती. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ चित्रकलेचे शिक्षण घेतले आणि बँकेत नोकरीही केली. पण साहित्याची ओढ त्यांना कायम रंगभूमीकडे ओढत राहिली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालनाट्य लेखनाने केली आणि पुढे गूढ कथा, कादंबऱ्या, दूरदर्शन मालिका आणि चित्रपट या सर्व क्षेत्रात योगदान दिलं. मतकरींनी महाराष्ट्रात बाल रंगभूमीची यशस्वी पायाभरणी केली. रत्नाकर मतकरी हे मराठी बालनाट्य चळवळीचे जनक मानले जातात. त्यांचे 23 कथासंग्रह, 33 नाटके, 18 बालनाटके आणि 3 कादंबऱ्या, एकूण 98 पेक्षा जास्त कलाकृती. पण त्यांचे खरे वैभव आहे गूढ लेखन. बघा, मतकरींच्या गूढ कथा या वास्तववादी भयकथा आहेत. रोजच्या आयुष्यातील साधे प्रसंग अचानक भयावह होतात. त्यांची शैली इतकी नैसर्गिक आहे की वाचताना वाटते, अरे हे तर माझ्यासोबत घडू शकते. हे लेखन इतके जिव्हारी लागते की वाचक थरथरतो. त्यांनी संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, बाल साहित्य पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असे व अनेक सन्मान मिळाले. पण खरे पारितोषिक लाखो वाचकांच्या प्रतिक्रिया. मित्रांनो, मतकरींनी शिकवलं की गूढता ही फक्त अंधारात नाही, ती आपल्या मनात आहे. मतकरींच्या गूढ लेखनात एवढा वाहून गेलो की माझं नाव ही अगदी गूढ रम्य पद्धतीने आता सांगतो. मी आपला तन्मय आणि आपण आमच्या कल्लाकार दिनविशेषचे आवडते प्रेक्षक. रत्नाकर मतकरी यांची आपल्याला आवडलेली गूढ कथा कोणती हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय goprag.com.